नमस्कार. श्री स्वामी समर्थ. खुशी विलेज रिसॉर्ट सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्र हो, आज आपण हमखास यश कसं प्राप्त करायचं या संदर्भात 5 गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या 5 गोष्टींची जर आपण सवय लावून घेतली तर आपल्याला हमखास यश मिळण्यास विलंब होणार नाही. आता 5 गोष्टींची सवय लावून घेणं म्हणजे काय, तर माणूस हा सवयीचा गुलाम आहे असं कोणीतरी म्हटलं आहे आणि ते बरोबर आहे. म्हणून आपल्याला या 5 गोष्टींची सवय लावून घ्यायची आहे. पाहूया या 5 गोष्टी कोणत्या आहेत. पहिली गोष्ट मधुरवाणी अर्थात स्वीट टंग. आपली भाषा बोथट, रुबाबाची, मोठेपणाची आणि शिव्याबुद्ध जर असेल तर आपल्याला समोरील व्यक्ती कधीही रिस्पेक्ट देणार नाही. कदाचित ती तुमच्या समोर आपल्याला बरं म्हणेल, पण आपल्या पाठीमागे आपल्याला ती कधीच रिस्पेक्ट देणार नाही, आपला सन्मानसुद्धा करणार नाही. म्हणून लोकांना जी आवडते ती आहे म्हणजे मधुरवाणी. आणि मधुरवाणी बोलणारे लोकच समोरील व्यक्तींना मंत्रमुग्ध करतात. आपल्याकडे एक मकर संक्रांतीचा सण असतो, आता जवळ आला आहे. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. पण तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हे फक्त त्या सणापुरतंच का, तर नाही. आपलं धर्मशास्त्र सांगतं की आपण सतत इतर लोकांबद्दल गोड बोललं पाहिजे, लोकांशी गोड बोललं पाहिजे आणि अशा प्रकारचं आपण जीवन आनंदात व्यथित केलं पाहिजे, ही त्यामागची संकल्पना आहे. तर आपण जर आपल्या बोलण्यामध्ये चांगले शब्द, नम्रपणा, स्नेहभाव जर असेल तर आपली मधुरवाणी गोड असते आणि ही गोडवाणी आपल्याला इतरांना आकर्षित करू शकते आणि याच्यामुळे सुद्धा आपल्याला प्रिय मित्रपरिवार वाढू शकतो. आता दुसरी सवय हसतमुख राहणे. बरोबर ना, हसतमुख राहणे ही दुसरी सवय आहे. हसरा चेहरा हा माणसाबद्दल बरंच काही सांगून जातो. हसऱ्या चेहऱ्याचा माणूस कोणाला बरं आवडणार नाही, सर्वांनाच आवडतो ना. मग आपला चेहरा नेहमी हसरा असावा. आता आपल्या चेहऱ्यावरचं हास्य किती असावं आणि कसं असावं हे त्या प्रसंगानुरूपच आपल्याला ठरवावं लागतं, नव्हे ते आपल्याला करावं लागतं. पण जर का आपल्या चेहऱ्यावर सदोदित स्मित हास्य असेल तर मात्र समोरील व्यक्ती तुमच्यावर प्रेम करू शकते, तुम्हाला आपलंसं करू शकते. आता स्मित हास्य जर आपल्याला जमत नसेल तर मात्र तुम्ही आपल्या घरातील जो आरसा असेल त्या आरशासमोर उभे राहा आणि स्मित हास्य करण्याची प्रॅक्टिस करून घ्या. मग काही दिवसातच तुमच्या लक्षात येईल की तुमच्या चेहऱ्यावर सहज बोलतेवेळी स्मित हास्य येत आहेत आणि हे गाल थोडेसे वर येत आहेत. मग स्मित हास्याची प्रॅक्टिस आत्तापासून चालू करा. तिसरी जी सवय आहे ती प्रेरणा. प्रेरणा ही जी गोष्ट आहे ही फार महत्त्वाची आहे. आपल्या घरकुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपापसात बाजूला वावरणाऱ्या व्यक्तींमध्ये, इतर कुठल्याही ठिकाणी ज्या व्यक्ती आपल्या संपर्कात येतात त्यांचे चांगले गुण हेरा आणि त्यांना तुम्ही नेहमी त्यांच्या चांगल्या गुणांचं कौतुक करा. त्यांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या असतील त्याबद्दल त्यांच्याशी भरभरून बोला. त्यामुळे काय होईल, त्या लोकांना तुमच्याबद्दल आत्मीयता निर्माण होईल आणि तुम्ही त्यांच्याबद्दल चांगलं बोलल्याबद्दल ते तुमच्याबद्दलही समाजामध्ये चांगलीच गोष्ट बोलणार आहेत. म्हणून आपण प्रेरणा द्यायला शिकलं पाहिजे. प्रेरणा दिल्यामुळे समोरील व्यक्तीचा उत्साह वाढतो आणि त्यामुळे काय होतं, परिणामी आपलं मनसुद्धा प्रफुल्लित होतं आणि आपली कार्यशक्तीसुद्धा
वाढते. म्हणून इतरांना आपण प्रेरणा दिली पाहिजे. आता चौथी सवय म्हणजे चालढकलपणा करू नका. डू इट नाव या प्रिन्सिपलप्रमाणे आपल्याला वागावं लागेल. बघा, आपल्या समोर कितीतरी मोठी कामांची यादी असते आणि अशावेळी आपण गोंधळून जातो आणि आपण एक एक काम उरकून घ्यायच्या मागे असतो. पण या गडबडीमध्ये जी अतिमहत्त्वाची कामं आहेत ती व्हायची राहून बाजूलाच राहतात आणि जी अनावश्यक कामं किंवा तातडीची नसतील ती होऊन जातात. म्हणून काय करा की एका पेपरवर तुमची सर्व कामे लिहून काढा, त्याचा अनुक्रम ठरवा आणि त्या अनुक्रमाप्रमाणे त्यांना प्राधान्य देऊन ती कामे उरकून टाका. त्यामध्ये चालढकलपणा नको. डू इट नाऊ याप्रमाणे तुम्ही वागा. आता चौथी सवय आपल्याला जी कोणाची आपल्याला पाहिजे असेल तर ती म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला मनाला प्रसन्न करतात त्या गोष्टी आठवा. बघा, आपल्या जीवनामध्ये भूतकाळामध्ये जर काही दुःखी प्रसंग असतील, काही यातना देणाऱ्या गोष्टी घडल्या असतील, काही कारणामुळे आपली मनं दुखावली असतील, तर अशा गोष्टी किंवा अशा प्रकारचा भूतकाळ बिलकुल आठवू नका. त्यामुळे काय होते तर त्याच गोष्टी परत आठवत राहिल्यामुळे आपल्या यातना अधिक वाढतात आणि आपली बुद्धी अकार्यक्षम बनते. आपण ज्या कार्यक्षेत्रात वावरत आहोत त्याबद्दल आपल्याला नवीन संकल्पना सुचणार नाहीत आणि आपण एकदम मठ्ठ होत जाऊ. म्हणून केव्हाही दुःखी प्रसंग किंवा नकारात्मक गोष्टी कधीही आठवू नका. मग काय करायचं आहे तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये घडलेल्या ज्या आनंददायी गोष्टी आहेत त्या आपल्याला आठवायच्या आहेत. आणि त्या म्हणजे आपल्या प्राथमिक शाळेमध्ये ज्यावेळी आपली पहिलीच पाठ कौतुकाने थोपटली गेली असेल, पहिलं बक्षीस कुठलं तरी मिळवलं असेल, समाजामध्ये आपला सत्कार सन्मान झालेला असेल, आपण एखादी गोष्ट काहीतरी वेगळी करून दाखवली असेल आणि ज्याचं कौतुक भरभरून लोकांनी केलं असेल, मग अशी गोष्ट ज्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद वाटतो अशी गोष्ट मात्र किंवा असा सुखी प्रसंग आपण परत आठवला पाहिजे. त्यामुळे काय होईल तर तुमच्या मनामध्ये एक आनंदाचे, अंतरंगामध्ये एक आनंदाचे फवारे येतील. खूप तुम्हाला आनंद वाटेल आणि तुमचं मन आनंदी आणि उत्साही झाल्यामुळे तुमच्या बुद्धीला चालना मिळेल, तुमची क्रिएटिव्हिटी शक्ती वाढेल आणि ज्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही वावरत आहात त्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही अतिशय यशस्वी व्हाल. कारण तुम्हाला नवीन नवीन संकल्पना सुचत जाणार आहेत. तर मित्रहो, अशा प्रकारे जर तुम्ही ह्या 5 गोष्टींची शरीराला आणि मनाला सवय लावून घेतली तर ते यश दूर नाही आहे. म्हणूनच तुम्ही आजपासूनच या 5 गोष्टी अंमलात आणा. आता या 5 गोष्टी कोणत्या ते एकदा परत सांगतो. नंबर 1 मधुरवाणी, नंबर 2 हसतमुख राहणे, नंबर 3 प्रेरणा द्या, नंबर 4 चालढकलपणा थांबवा आणि नंबर 5 आनंदी क्षण आठवा. अशा प्रकारच्या या 5 सवयी आपण लावून घ्या. आपण नक्कीच एक दिवस नामवंत असे व्यक्तिमत्व झालेले असाल. समाजामध्ये तुमचं नाव उल्लेखनीय असेल. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये वावरत आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्ही यश संपादन केलेलं असेल. कदाचित तुम्ही श्रीमंतसुद्धा झालेले असाल. मग मित्र हो, डू इट नाऊ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.